नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आता 1 मे जवळ येतोय. 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. तर 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून आम्ही 2 मस्त एपिसोड तुमच्याकरता आणतोय. हा जो पहिला एपिसोड आहे तो खूप वेगळ्या विषयावर आहे. आपण ऐकलं आहे की मराठे 300 वर्षापूर्वी अटकेपार झेंडा घेऊन गेले होते. तर हे अटकेपार झेंडा घेऊन गेले तर बऱ्याचशा त्यातल्या गोष्टी आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये आहेत, त्या आपण जाऊ शकत नाही. पण भारतामध्ये या मराठा साम्राज्याच्या काय काय पाऊलखुणा आपल्याला दिसतात आणि त्याही आपल्या नॉर्मल टुरिझम सर्किटमध्ये फिरताना आपल्याला एक 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास इकडे तिकडे थोडं रस्त्याच्या आडवाटेला जाऊन ही ठिकाणं दिसतात. माझं असं मत आहे की प्रत्येक मराठी माणसानी ही ठिकाणं नक्की बघावी. तर याच्यावर प्रकाश टाकायला आपले याचे गेस्ट आहेत श्री नितीन शास्त्री. नमस्कार. शास्त्री सर स्वतः इतिहास अभ्यासक आहेत, ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की आपण जेव्हा नॉर्मल टुरिझम सर्किटमध्ये फिरत असतो त्या पॉप्युलर टुरिझम सर्किट्सच्या आसपास ही ज्या पाऊलखुणा आहेत मराठ्यांच्या त्या कुठे कुठे आपल्याला दिसतात. आता मराठा इतिहास म्हटला की त्याच्यामध्ये एक मोठं नाव आहे ते म्हणजे पानिपत. तर आपण आय थिंक सर पानिपतापासून सुरू करूयात की आता पानिपत येतं कुठे. मी आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की टुरिझम करताना, नॉर्मल टुरिझम करताना आपल्याला या गोष्टी सगळ्या बघायच्या आहेत. तर पानिपत येतं कुठे आणि ते कधी बघता येतं, तिथे बघायला काय काय आहे? धन्यवाद मला बोलावलं तिथे त्याच्याबद्दल. पानिपतचं नाव घेतल्यानंतर एक वेगळा स्फूर्ती आपल्या अंगात येते. पानिपतचं नाव कोणी ऐकलं नाही असा मराठी माणूस विरळ आहे. आपण ज्या वेळेला हिमाचल प्रदेशकडे जातो, दिल्लीवरून आपण चंदीगडला जातो आणि चंदीगडवरून आपण सिमला म्हणा किंवा मनाली म्हणा इकडे जायला लागतो. चंदीगडच्या अगोदर पानिपत येतं. साधारणतः एक 180 किलोमीटर दूर दिल्लीपासून पानिपत पडतं. 160 आणि जो चंदीगडचा रस्ता जो आहे, दिल्ली चंदीगड हायवे, त्याला बरोबर वाटेवरती पानिपत हे गाव लागतं. हायवेवरतीच हे गाव आहे. पानिपतची युद्धभूमी जी आहे, रणक्षेत्र आहे, ते मात्र गावात आहे. त्याच्यासाठी गावात आत एक साधारणतः 5-6 किलोमीटर आत जायला लागतं आणि तिथे गेल्यानंतर तिथे सगळीकडे मायलेज स्टोन लागलेले आहेत. पानिपत गावात शिरल्यानंतर तिथे आपण उजवीकडे वळलं की कोणालाही विचारा, दुकानदाराला विचारा, हातगाडीवाल्याला विचारा, हॉटेलवाल्याला विचारा, काला आमला जायचं आहे म्हटल्यानंतर लोक तुम्हाला आपणहून तिथे सांगतात की यहाँ से आगे जाओ. एक 4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर तिथे ही जागा येते आणि तिथे आता सगळे गेले 5 वर्ष मोठ्या प्रमाणावरती तिथे त्या जागेचा विकास चालू आहे. आणि तिथे गेल्यानंतर तुम्ही कालाआम या जागेला पोचता. आता नेमकी कालाआम ही जागा कोणती आहे? पानिपतचे 3 युद्ध झाली. पहिलं युद्ध बाबरबरोबर झालं, दुसरं युद्ध अकबराबरोबर झालं आणि तिसरं युद्ध मराठी आणि अब्दाली यांच्यात झालं. तिथे ह्या तिन्ही युद्धांची स्मारकं तयार केलेली आहेत. गणपतराव तपासे म्हणून एक हरियाणाचे गव्हर्नर होते, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे आणि यांनी तिथे ती सगळी डेव्हलपमेंट केलेली आहे. इथे या तिन्ही युद्धांच्या रणभूमी ज्या आहेत तिथे इथे ताम्रपट्टिका, म्युरल्स, तांब्यावरती केलेली म्युरल्स ही तिथे लावलेली आहेत. प्रथम पहिल्या युद्धाचं लागतं, नंतर दुसऱ्या युद्धाचं लागतं आणि नंतर बाजूलाच तिसऱ्या युद्धाचं आहे. तिसऱ्या युद्धाच्या ठिकाणी एक असा चबुतरा केलेला आहे. तो चबुतरा हा ब्रिटिशांच्या काळात केला गेला आणि त्याला तिथे त्याच्यावरती दर्शनपट्टिका लावली की ह्या ठिकाणी पानिपतचं तिसरं युद्ध झालं. आता ह्याला कालाआम का म्हणतात? तर असं म्हणतात की त्यावेळेला तिथे आंब्याची बाग होती आणि मराठ्यांनी जी योजना आखलेली होती की इब्राहिम खान गार्दीचा तोफखाना हा 4ही बाजूनी तो तोफा ठेवायचा आणि इब्राहिम खान गार्द्यानं सांगितलेलं होतं की गोल सोडू नका, आपण गोलाची लढाई करूया, गोल सोडायचा नाही.
आणि चेंडू जसा पुढे जातो तसं 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 आपण पुढे जात जायचं. आणि इब्राहिम खान गार्द्यानी त्या तोफखान्यानं त्या बागेवरती ज्यावेळेला अहमदशाह अब्दाली तिथे उभा आहे हे कळलं, त्यावेळेला एवढा तोफांचा जोराचा मारा केला की ते सगळं भाग काळवंडून गेला. आणि म्हणून त्याला लोक काला आम म्हणायला लागले. जानेवारी 1761 मकर संक्रांतीच्या दिवशी झालेली लढाई ही भारतीय इतिहासातली एक अतिशय वेगळी लढाई आहे. कारण ह्या लढाईनं भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण लावलं. एक्झॅक्टली. ही लढाई महत्वाची काय आहे की मराठे एका पराभवानं खचले नाहीत. उलट नंतर आलेली जी राजवट होती, ह्या राजवटीनं त्या लढाईचं स्मारक सुद्धा तिथे केलं. ही लढाई एवढी देदीप्यमान होती की नंतर आलेल्या राज्यकर्त्याला तिथे हे करावंसं वाटलं की त्यांनी तिथे तो काला आम म्हणून स्मृतिस्तंभ उभारला. हा स्मृतिस्तंभ आपल्याला बघता येतो. ओके. तिथे ज्या स्मृतिपट्टिका लावलेल्या आहेत, त्या तांब्याच्या ह्याच्यावरती ज्या पट्टिका लावलेल्या आहेत, त्याच्यात संपूर्ण लढाई कशी झाली हे आपल्याला बघता येतं. म्हणजे पानिपतच्या लढाईचं वर्णन करताना काशीराजानं लिहिलेलं आहे की भाऊसाहेब पेशवा लढत होता तो म्हणजे भारती जसा कर्ण लढला, महाभारतात जसा कर्ण त्वेषानं लढला तसा. आणि हे तिथे पराभव झाल्यानंतर सुद्धा अनेक मराठ्यांना गुलाम म्हणून नेलं गेलं. अनेक मराठे तिथे राहिले. आज तिथे रोड मराठा म्हणून एक मोठी जमात आहे. हे रोड मराठा म्हणतात त्यांना. हे मराठे कोण आहेत तर हे पानिपतावरनं परत आले नाही आहेत, ते तिथेच राहिले. हे पानिपत जे आहे, हे पानिपत व्यवस्थित जर का बघायचं झालं तर तुम्हाला साधारणतः पाऊण तास ते 1 तास लागेल. बरं, तिथे तुम्हाला हरियाणा टुरिझमचं एक मोठं हॉटेल आहे जिथे तुम्हाला जाताना तुम्ही जेवायची ऑर्डर देऊ शकता, स्नॅक्सची ऑर्डर देऊ शकता आणि परत येऊ शकता. ओके. दुर्दैव हे आहे की सगळेजण मनालीकडे जातात, पण पानिपत आलं की आत जावंसं त्यांना वाटत नाही. मला कायम एक दुःख होतं की ज्यावेळेला बँकॉकला जातात लोक, त्यावेळेला बँकॉकला तिथे स्टँडिंग बुद्धा, गोल्डन बुद्धा आणि रिक्लायनिंग बुद्धा हे दाखवलेच जातात. तिथल्या ट्रॅव्हल एजंट्सना मी विचारलं, त्यावेळेला त्यांनी सांगितलं आमच्या असोसिएशननं हा नियम केलेला आहे की प्रत्येकाला हे दाखवलं पाहिजे. आमच्याकडे सुद्धा महाराष्ट्रात हे एक सामाजिक बाइंडिंग आलं पाहिजे की आम्ही तिथे जातोय. म्हणजे आपण दिल्ली सोडली ना, दिल्ली सोडून काही अंतरावरती यमुनेचा घाट लागतो, बुराडी घाट म्हणतात त्याला. तो बुराडी घाट काय आहे, तो दत्ताजी शिंदे त्या बुराडी घाटावरती पडलाय. बचेंगे तो और भी लढेंगे हे जे उद्गार काढलेले आहेत त्यानं, की जे मराठ्यांच्या इतिहासात अमर झालेले आहेत, हे त्या बुराडी घाटावरती झालेत. आपण त्या बुराडी घाटावरून जातो. कार असेल तर 70-80च्या स्पीडनं जातो, बस असेल तर 50च्या स्पीडनं जातो, पण आम्हाला त्या बुराडी घाटावरती थांबावंसं वाटत नाही. त्याचा प्रॉब्लेम काय आहे ना, लोकांना माहितीच नाही आहे की पानिपत ठीक आहे, आता फेमस तरी आहे, पण बुराडीचं बोललं जातं. आता वाटतं या पॉडकास्टच्या निमित्ताने लोकांना कळेल तरी की बाबा हे असं खरंच तिथे 2 मिनिटं का होईना, 2 मिनिटात बुराडी घाटावरती थांबा, दत्ताजी शिंदेची आठवण करा आणि नंतर पुढे जा. आपण हरिद्वारकडे जातो. हरिद्वारकडे जाताना तिथे शुकताल आहे. शुक्रताल वेगळं आहे आणि शुकताल वेगळं आहे. सहस्रधारा हरिद्वारच्या खाली आपण जिथे बघायला जातो ना, तिथे शुकताल आहे. तर ह्या शुकतालच्या ठिकाणी एक मोठी लढाई झालेली आहे. गोविंदपंत बुंदेला, त्यांचं नाव खेर, पण ते बुंदेलखंडात वाढले, बुंदेलखंड ताब्यात ठेवला म्हणून त्यांना गोविंदपंत बुंदेला म्हणतात. गोविंदपंत बुंदेला हे तिथे पडले आहेत. त्यांचं वृंदावन आहे तिथे. बरं, हे बघता येतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडा वेळ काढला पाहिजे आणि तिथे जाण्याची तुमची मानसिकता असली पाहिजे. नाही, मानसिकता हा त्यातला मोठा आहे. आणि मानसिकता आणि माहिती असणं, तुम्ही जे म्हणतात ते आपण एक वेगळं लिस्टिंग करू डिस्क्रिप्शनमध्ये की हे या गोष्टी जाणं गरजेचं आहे. तर पानिपतावर तुम्ही म्हटलात की ते काला आम, तुम्ही सांगितलं काला आम का म्हणतात त्याला, तिथे एक स्मारक आहे. हो. आणि
किती रस्त्यानं 5-6 किलोमीटर 5-6 किलोमीटर आत जायला लागतं आणि मोठा रस्ता आहे, मोठी गाडी जाते. असं नाही की बाबा तुम्हाला कुठेतरी चढायचंय आणि नंतर हे बघायचंय. तिथे अजून अनेक जागा आहेत. तिथे पानिपतचा किल्ला आहे, तिथे बाजीरावाचा मस्तानीपासून झालेला मुलगा जो आहे शमशेर बहादर, हा शमशेर बहादर पण त्या युद्धात मारला गेला, त्याची कबर तिथे आहे. हा, अनेक जागा तिथे आहेत. पण ह्या सगळ्या हे बोर्ड बीट सगळीकडे लावलेले आहेत. हो, बोर्ड वगैरे सगळीकडे लावलेले. असं शमशेर बाबाचा तर आता पीर झालाय. अच्छा, त्याला तिथं पीर करून टाकलाय. हा, पण तुम्हाला ह्या छोट्या छोट्या जागा जरी बघायच्या नसतील तरी पानिपत सारखी एक मोठी जागा, एक मोठं स्मारक तिथे आहे. हे प्रत्येक मराठी माणसानं, मराठी म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसानं ते स्मारक बघितलं पाहिजे. प्रश्नच नाही. तो मोठा इतिहास आहे आपला. आणि त्यांनी इतिहास जर जिंकले असते तर इतिहास काय झाला असता किंवा वर्तमान आपलं काय असतं हे सांगणं अवघड आहे फार. दुर्दैवाने हारले, हा आता काय आपण बदलू शकत नाही. पानिपतवरनं आपण तसेच पुढे जातो, चंदीगडला जातो. चंदीगडवरनं मनाली, धर्मशाला वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी जातो. पण चंदीगडवरनं तुम्ही अमृतसरकडे आलात आणि अमृतसरकडनं फिरोजपूरकडे आलात तर फिरोजपूरला तिथे हुसेनीवाला म्हणून जागा आहे. इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे. 65च्या युद्धात तिथे फार मोठी लढाई झालेली होती. 71ला पण तिथे मोठी लढाई झाली. ह्या हुसेनीवालाला जशी अमृतसरला अटारी किंवा वाघा बॉर्डरवरती बीटिंग द रिट्रीट ही परेड होते, फेमस आहे बरीच ती. येस, तशीच हुसेनीवालाला पण एक परेड होते. हुसेनीवालाला जाण्याचं महत्त्व काय आहे तर हुसेनीवालाला तिथे भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघांच्या समाध्या आहेत. कुठे हुसेनीवाला आणि कुठे लाहोर हे जर का तुम्ही बघितलं तर ते अंतर जवळपास 70-80 किलोमीटरचं अंतर येतं. पण मार्च 31ला ज्या वेळेला ह्यांना फासावरती दिलं त्यावेळेला बाहेर एवढा मोठा समुदाय जमला होता की तिथून त्यांच्या बॉडीज बाहेर काढायला ब्रिटिशांना भीती वाटली. म्हणून तुरुंगाची भिंत फोडून पाठीमागच्या बाजूनं त्यांची प्रेतं सगळी एका पोत्यात टाकून ती हुसेनीवालापर्यंत आणली गेली आणि तिथे त्यांना भडाग्नी दिला गेला. दुसऱ्या दिवशी लोकांनी त्या जागा शोधून काढल्या आणि नंतर तिथे त्यांचं स्मारक होते. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव मधला राजगुरू जो आहे हे आपल्या नारायणगावचे, आता आपण त्याला राजगुरुनगर म्हणतो. खेडचे राजगुरुनगर हे नाव दिलेलं आहे. आणि ह्या ट्रायोमधले सॉन्डर्सला ज्यांनी मारला, स्कॉटला मारायचा होता पण सॉन्डर्सला मारला, हे राजगुरूंनी मारला. ते सुद्धा राजगुरू असं म्हणतात की शब्दवेधी होते. त्याने पाठीमागे फक्त बघितलं, पिस्तुलाच्या एक गोळी बरोबर सॉन्डर्सच्या भुवयांच्या मध्ये गेली आणि तो ठार झाला. राजगुरूंची समाधी आहे. त्याच्याच जोडीला तिथे बटुकेश्वर दत्तची समाधी आहे. कारण नंतर कालांतरानं बटुकेश्वर दत्त तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने सांगितलं माझे अंत्यसंस्कार तिथेच करा. ह्या 3-4 क्रांतिकारकांच्या समाध्या ह्या तिथे आहेत. आपण सगळे अमृतसरला जातो. अमृतसर फिरोजपूर अंतर फक्त 100 किलोमीटरचं, 101 किलोमीटरचं अंतर आहे. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येता येतं. पण बघायला पाहिजे प्रश्न. आणि इथली परेड जी आहे, वाघा बॉर्डरला जी प्रचंड गर्दी झालेली असते, इथे गर्दी अजिबात नसते. कमी, त्या मानानं कमी गर्दी असते. म्हणजे वाघा बॉर्डरला जर का 10,000 माणसं असतील तर इथे 2,000 माणसं असतात. त्याच्यामुळे परेड मस्त बघता येते. ती समाध्या बघून आपल्याला परत येता येतं. उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांच्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या अनेक ठिकाणी आहेत. पंजाबात सरहिंदला आहे. हा, आपण सरहिंदच्या गुरुद्वाराला जातो. पण पंजाबच्या त्या सरहिंदचा जो किल्ला आहे, हा, त्या किल्ल्यातलं शिवमंदिर जे आहे ते मराठ्याने उभारलेलं. हा, इथे ज्या वेळेला आपण उत्तर हिंदुस्थानात जातो त्यावेळेला तर गुजरात म्हणा, मध्य प्रदेश म्हणा, माळवा आणि बुंदेलखंड इथे मराठ्यांच्या पाऊलखुणा तुम्हाला जागोजागी दिसतात. तिथे येणारच होतं त्याच्याकडे की मध्य प्रदेश म्हटलं की इंदोर येतं, ग्वालियर, झाशी. ग्वालियर तर शिंदेचीच हे होती. झाशी पण मराठेच होते ते. तर इथे काय बघायला मिळतं? कारण झाशी
खूप पॉप्युलर आहे. इंदोर तर आहेच आहे पॉप्युलर. आपण सुरुवात करूया मध्य प्रदेशपासून सुरुवात करूया. मध्य प्रदेशला गेलात की नाही म्हटलं तरी पहिलं नाव येतं ते म्हणजे इंदोर. होळकरांचं इंदोर आहे. प्रश्नच नाही. मराठे औरंगजेब जसा परत गेला तसे मराठे हळूहळू हळूहळू उत्तरेकडे सरकायला लागले आणि त्याच्यात सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी गुजरात ताब्यात घेतला आणि नंतर माळवा ताब्यात घेतला. माळवा म्हटल्यानंतर संगीत, कुमार गंधर्व आठवतात, संगीत आठवतं, बहारदार लोकसंगीत आहे इथलं. या ठिकाणी इंदोरला सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इंदोरचा राजवाडा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर जी दंगल झाली त्याच्यात हा राजवाडा जाळून टाकण्यात आला. अरे बापरे. पण काय कारण नाही खरं. जाळला गेला. दंगल झाली त्याच्यात तो राजवाडा जाळला गेला. इंदोरच्या जनतेनं 1-1 रुपया लोकवर्गणी बनवली, घेतली आणि परत तो राजवाडा जसा होता तसा बांधला गेला. क्या बात आहे. आजही त्या राजवाड्यात अतिशय सुंदर भित्तिचित्र तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे होळकरांचा राजवाडा. होळकरांचा राजवाडा हा याच्यात अतिशय सुंदर भित्तिचित्र तुम्हाला बघायला मिळतात. जशी त्या काळात होती तशी ती चितारलेली आहेत. अतिशय सुंदर राजवाडा ठेवलेला आहे. राजवाड्यात तिथे गेल्याबरोबर तुम्हाला तिथे निःशुल्क गाईड मिळतो की जो गाईड तुम्हाला सगळा राजवाडा हिंडून दाखवतो. राजवाडा बघायला साधारणतः 1-अर्धा-पाऊण तास लागतो. हा राजवाडा बघून तुम्ही खाली या. जवळच होळकरांच्या छत्र्या आहेत. छत्र्या म्हणजे जे होळकर सरदार निधन झाल्यानंतर त्यांची स्मारकं जी केलेली आहेत त्याला छत्र्या म्हणतात. त्या छत्र्या बघा. तिथून इंदोर राजवाडा मला वाटतं नॉर्मल साईटसीइंग टूर मध्ये दाखवत नाहीत. मी तर कधी ऐकलं नाही. राजवाडा नॉर्मल साईटसीइंग टूर मध्ये दाखवत नाहीत. ते बडा गणपतीपर्यंत लोक येतात. हो, पण ह्या याच्यात तिथून बडा गणपतीपासून तो 2 किलोमीटर पण दूर नाही. काहीच नाही म्हणजे. हा, फक्त तिथे तुम्हाला चालत गाड्या लांबवर लावायला लागतात. रहदारी खूप असते, गाड्या लांबवर लावायला लागतात. मोठी गाडी तर जात नाही. आणि तुम्ही तिथून जाल तर मध्य प्रदेशात सगळ्यात मोठं मराठ्यांचं जे स्मारक आहे ते म्हणजे रावेरखेडी. पहिला बाजीराव पेशवा ज्या ठिकाणी निधन पावला त्या ठिकाणी एक स्मारक त्याच काळात बनलेलं आहे. म्हणजे 1740ला थोरले बाजीराव वारले. तिथे ते जे स्मारक केलेलं आहे त्या अतिशय साधं स्मारक आहे. मराठ्यांची स्मारकं जर का तुम्ही बघितलीत मग ती कुठची असू देत, नेसरीचं प्रतापराव गुजराचं असू दे किंवा बाजीराव साहेबांचं असू दे, अतिशय साधी स्मारकं आहेत. कारण मराठे हे कायम युद्धावरती होते. मोठे महाल बांधावेत आणि राजवाडे उभे करावेत हे करण्यापेक्षा काशी विश्वेश्वर आणि मथुरा यांची सोडवणूक मुसलमानांच्या ताब्यात कशी व्हावी याचा मराठ्यांनी जास्त विचार केला. त्याच्यामुळे त्यांनी जोधपूर, जयपूर इथे जे काही मोठे मोठे राजवाडे आणि हवेल्या तुम्ही बघता त्या इथे तुम्हाला मराठ्यांच्या वास्तुकलेत तुम्हाला दिसत नाहीत. त्या बघितल्या पाहिजेत. त्यांच्या पराक्रमाकडे बघायचं आणि नंतर त्या बघायच्या, तर मग तुम्हाला त्याचं महत्त्व कळून येतं. बरोबर. आता हे रावेरखेडी आहे कुठे? तुम्ही इंदोरवरनं महेश्वर, ओंकारेश्वरकडे ज्या वेळेला जायला लागता तर महेश्वर झाल्यानंतर तुम्ही ओंकारेश्वराकडे जायला लागा. ओंकारेश्वराकडे जाताना वाटेत सनावद म्हणून एक जागा लागते. या सनावदच्या इथून तुम्ही एक टर्न घेतलात तर फक्त 5 किलोमीटर तुम्हाला आत जायचं आहे. अरे काहीच नाही आहे. आणि तिथे तुम्हाला बाजीराव साहेबांची समाधी बघायला मिळते. पण इंदोरला मला वाटतं महाराष्ट्रातनं दरवर्षी हजारोंच्या संख्येने टुरिस्ट जातात. निश्चित जातात. लाखाची संख्या, हजारो पण नाही, लाखाची संख्येने जात असतील कारण जवळ आहे. हो. ह्या बाजीरावांच्या समाधीवरती जायचा उत्कृष्ट पिरियड म्हणजे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर ते मार्च महिन्यापर्यंत तुम्ही कधीही जा.
माळव्यातला हा सर्वोत्कृष्ट सीझन असतो. हवा उबदार असते. हा, सगळीकडे लश ग्रीन. बरोबर. हा, हिरवळ 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 अशी असते. बरं, तो सगळाच जमीन एवढी उपजाऊ आहेत की दगड जरी टाकलात तरी त्याला भाला फुटेल अशी ही सगळी जागा आहे. हा, तिथून तिथूनच, सॉरी मी इंटरप्ट करतो तुम्हाला, पण मला वाटतं रावेरखेडीपासून मला जे काय आठवतं एक 70-80 किलोमीटर खंडवा आहे. म्हणजे आता मराठ्यांचा काही संबंध नाहीये, पण खंडव्याला किशोर कुमारचं स्मारक आहे. किशोर, ते बघायला काय हरकत नाही. खंडवा काय तसं लांब नाही आहे तिकडनं. बरोबर आहे. पूर्वी इंदोरला जायचा रस्ता हा खांडव्यावरनच होता. ज्या वेळेला स्ट्रेट लाईन झालेली नव्हती, रतलामवरनं सरळ रस्ता झाला नव्हता, त्यावेळेला इथून खंडव्याला जायला लागायचं आणि खंडव्यावरनं इंदोरपर्यंत मीटर गेज गाडी होती. हा, सो तो एक होता. दुसरी एक जागा म्हणजे धारचा किल्ला आहे. धारच्या किल्ल्यावरती दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झालाय. आनंदीबाई, राघवदादाची बायको आणि दुसऱ्या बाजीरावाची आई, ही त्यावेळेला तिथे कैदेत होती. त्या कैदेत तिचा जन्म झालेला आहे. इंदोरच्या बाजूला देवास आहे, जवळ कुमार गंधर्वांचं गाव आहे. तिथे पु ल देशपांडे कुमार गंधर्वांच्यावरती एवढं लिहून ठेवलेलं आहे. त्याच्यात देवासच्या प्रवासाचं फार सुंदर वर्णन तुम्हाला वाचायला मिळतं. पण घरात जाता येतं आपल्याला, तिथे जाऊन तुम्हाला ते बघता येतं, पण ते टुरिस्ट प्लेस म्हणून झालेलं नाहीये. पण तिथे तुम्ही जर का गेलात, विनंती केलीत तर तुम्हाला ते बघता येतं. देवासचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवासला तिथे साठे, मी काल तुमच्याशी बोलताना करमरकर म्हटलं होतं, करमरकर नाही, D.D. साठे म्हणून एक शिल्पकार होते. त्यांचा स्टुडिओ तिथे आहे. साठ्यांचा स्टुडिओ तिथे आहे. आणि आज आपण लंडनला गेल्यानंतर हे बघतो, मॅडम तुसाव वगैरे आपण जे जातो ना, ती चलचित्र जी आहेत, मेणाची चित्र जी आहेत, ती त्यांनी पहिल्यांदा तिथे तयार केलेली होती. कधी? दुसऱ्या महायुद्धाच्या आधी. मॅडम तुसा कुठे खिचगंटीत नव्हती, त्यावेळेला ते सगळं तयार केलं होतं. पण दुर्दैवानं आपण त्यावेळेला पारतंत्र्यात होतो, त्याच्यामुळे त्याचा तेवढा बोलबाला झाला नाही. त्या साठ्यांचा अजूनही एक स्टुडिओ जो आहे तो विल्सन कॉलेजच्या बाहेर जो रस्ता आहे, ज्याला आपण क्वीन्स नेकलेस म्हणतो, मरीन ड्राईव्ह, तिथे बरोबर चौपाटीला तिथे त्यांचा एक मोठा स्टुडिओ तिथे आजही तुम्हाला बघायला मिळतो. पण हा स्टुडिओ तुम्ही म्हणता देवासमध्ये? देवासमध्ये. आणि जाता येतं आपल्याला? हो, तिथे जाता येतं. अच्छा, तिथे जाता येतं. तिथे सुद्धा त्यांचा लोकल माणूस जो आहे तो तुम्हाला ते सगळं दाखवतो त्या ह्याच्यावरती. आणि धार झालं, देवास झालं, महूलया, महू हे पवारांचं संस्थान होतं. त्याच्यामुळे इथे यांचा राजवाडा बघण्यासारखा आहे. या राजवाड्यात जुनी मराठेकालीन शस्त्र ही खूप चांगल्या रीतीने ठेवलेली आहेत. आणि हा राजवाडा बघता येतो. तिथे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा माणूस असतो, तो तुम्हाला हे सगळं दाखवतो. हा, ते महू किती लांब आहे या इंदोरपासून? महू 50 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये, सव्वा तास. हा, एका साईडला उज्जैन राहतं, एका साईडला महू राहतं. अच्छा अच्छा. हा, ओके. सो पण लोक उज्जैन ट्रिप इंदोरवरनं करतात, महू करून उज्जैन करून अगदीच करता येईल, जाता येतं, तसंही जाता येतं. ते पवार म्हणजे उदाजी पवार म्हणून जे सरदार होते, हा, त्या ज्यांनी पहिल्यांदा माळवा जिंकला, हा, ते आहे. परत मांडूचा किल्ला, मांडूचा किल्ला लोकगीतांच्यामुळे अजरामर झालेला आहे. राणी रूपमती आणि बाजबहादर यांची जी लोककथा, प्रेमकथा आहे, लोककथा त्याच्यावरती आलेले आहेत. हे सगळं इंदोर, महू, ओंकारेश्वर, उज्जैन, रावेरखेडी, देवास, हे सगळा प्रवास तुम्हाला साधारणतः 4 रात्र 5 दिवसामध्ये करता येतो. एक्झॅक्टली. असं नाही की 10 दिवस तुम्हाला तिथे काढायला लागतं. 4 रात्र 5 दिवस तिथे मुक्काम केलात, तुम्हाला ह्या सगळ्या जागा व्यवस्थित करता येतात. आणि महत्व म्हणजे आपल्या नॉर्मल टुरिस्ट आयटनरीमध्ये ह्या तुम्हाला सहज ऍड करता येतात. सहज ऍड, असं काही वेगळं एक दिवस जास्त पाहिजे वगैरे असं काहीच गरज नाही. या सगळ्या ठिकाणी तुम्हाला लोकल गाईड अत्यंत माफक किमतीत मिळतात. ते त्याच्याबद्दल
तुम्हाला लोकसंगीत, तिथली इतिहास याच्याबद्दल खूप चांगली माहिती देतात. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं इथे सगळी ती व्यवस्था केलेली आहे. सो त्याच्यामुळे लोकांनी ह्या भागात ज्या वेळेला जातील त्यावेळेला फक्त इंदोरला जायचं आणि ओंकारेश्वर आणि उज्जैन करायचं, हां, असं न करता अजून 2 दिवस ॲड केले त्याच्यात, तर जरा ते अजून त्यांना जास्त भाग देखो अपना देश हे जो आहे ते समाधान त्यांना नक्की मिळेल. माळवा झाल्यानंतर थोडंसं पुढे आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला भोपाळ येतं. भोपाळ नंतर बुंदेलखंड सुरू होतो. आपण पानिपतच्या वेळेला गोविंदपंत बुंदेल यांचं नाव घेतलं. हा बुंदेलखंड जो आहे, हा बुंदेलखंड हा अतिशय इतिहासाचा अतिशय समृद्ध वारसा इतिहासाचा समृद्ध वारसा असलेला भाग भारताचा कुठचा असेल तर तो म्हणजे बुंदेलखंडचा आहे. बर बर. याच्यात 1857ला झाशी हा जो आहे राणी झाशीचं नाव आपण लहानपणापासूनच ऐकत होतो. राणी झाशी, महाराणा प्रताप, शिवाजी महाराज यांची नावं आपण लहानपणापासूनच आजी, आजोबा आणि शाळेतले शिक्षक यांच्याकडनं आपण ऐकत येतो. ही जी झाशी आहे, ह्या झाशीत गल्लोगल्लीत तुम्हाला मराठ्यांचा इतिहास बघायला मिळतो. म्हणजे नुसताच किल्ला बघायचा, किल्ल्यात तर आहेत पण किल्ल्याच्या खाली गणेश मंदिर आहे. या गणेश मंदिरात राणी झाशी आणि गंगाधरराव यांचं लग्न झालं होतं. माहेरचे ती तांबे. बिठूरला नानासाहेब पेशवा, तात्या टोपे यांच्याबरोबर तिचं शिक्षण झालेलं आहे. आणि नंतर ही राणी म्हणून ज्या वेळेला तिकडे गेली त्यावेळेला तिनं झाशीचा कारभार उत्कृष्टपणे सांभाळला. दुर्दैवानं काही वर्षात वैधव्य आलं, पण तरीही तिनं झाशीचा कारभार सांभाळला. आणि नंतर ज्या वेळेला इंग्रज आले की झाशी आमच्या ताब्यात द्या, त्यावेळेला तिनं एखाद्या रणगाजीप्रमाणे उत्तर दिलंय की मेरी झाशी नाही दूंगी, ही माझी जागा आहे, मी देणार नाही. ज्या वेळेला इंग्रज फौज घेऊन आले त्यावेळेला ती अटोकटीनं भाडलेली आहे. फार थोड्या स्त्रिया अशा आहेत की ज्यांनी रणांगणावरती भाग घेतलाय, त्यांनी महिलांची फौज तयार केली आहे. झाशीचं वैशिष्ट्य हे आहे की झाशीला जेवढ्या तोफखाना होता त्या तोफखान्यावरच्या गोलंदाज ज्या होत्या, तोफा चालवणारे जे होते, त्या महिला होत्या. खाली तिथे गणेश मंदिर आहे, त्या गणेश मंदिरात राणीचं लग्न झालेलं आहे. ते मंदिर अजूनही जसं होतं तसंच आहे. त्या गणेश मंदिराच्या समोर एक वडाचं झाड आहे. 1858मध्ये राणीच्या वडिलांना त्या झाडावरती फासावरती देण्यात आलं. कारण का? ते राणीचे वडील होते. झाशी किल्ल्याच्या पायथ्याला एक खूप सुंदर म्युझियम उत्तर प्रदेश सरकारनं केलेलं आहे. त्याच्यात 1857चा सगळा इतिहास आपल्याला बघता येतो. चित्र काढलं, अतिशय सुंदर चित्र काढलेली आहेत. जुनी पुराणी शस्त्र ठेवलेली आहेत. त्यांच्याकडे राणी झाशीची तलवार सुद्धा आहे. समारंभाच्या वेळेला ती तलवार बाहेर काढली जाते आणि दाखवली जाते राणी झाशीची तलवार काय आहे. ही राणी झाशीवरनं जी निघालेली आहे ती कालपी करत ग्वाल्हेरला पोचलेली आहे. ग्वाल्हेरच्या शेजारी, ग्वाल्हेरजवळ आपण ग्वाल्हेरचा किल्ला बघतो, हां, तिथे सगळे आहेत, ती जैन मंदिरं बघतो. तिथून काही अंतरावरती 20 किलोमीटरवरती राणीचं स्मारक आहे. अतिशय मोठं स्मारक आहे. 3 स्मारकं 4 स्मारकं आपण कायम बघितली पाहिजेत. एक रायगडाला छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, दुसरी राणी झाशीची समाधी, तिसरी चित्तोडजवळ महाराणा प्रतापची समाधी आणि चौथी श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी. ह्या 4 समाध्या आपण महाराष्ट्रीयन म्हणून आपल्या हयातीत एकदा तरी आपण ह्या बघितल्या पाहिजेत. हे 4 धाम आहेत, हे 4 समाध्या, ह्या 4 समाध्या बरोबर आहे, ह्यांची यात्रा आपण केली पाहिजे. झाशीच्या जवळ ओरछा आहे.
ओरछा जहांगीरला स्वतःची राजधानी करायची होती. अकबरानं जशी आग्रा केली, म्हणजे फतेपूर सिक्री केली, तशी जहांगीरला ओरछाला स्वतःची राजधानी करायची होती. म्हणून त्यानं तिथं खूप मोठं बांधकाम केलं. ह्या ओरछ्यात बघण्यासारखं काय आहे? शीश महल आहे, राजवाडा आहे. ओरछाचं राम मंदिर बघण्यासारखं आहे. ह्या ओरछा नगराचा स्वामी कोण आहे? तर रामराज आहे. त्याला सकाळ दुपार संध्याकाळ पोलिसांच्याकडनं सलामी दिली जाते. संस्थान विलीन व्हायच्या अगोदर त्यानं तो करार भारत सरकारबरोबर केलेला आहे. आणि त्याच्यामुळे तिथे त्या रामाला पोलिसांच्याकडनं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी सलामी दिली जाते. आणि ह्या छोट्याशा ओरछा गावात चंद्रशेखर आझाद 1.5 वर्ष संन्यासी बनून राहिलेले होते. ते ज्या झोपडीत राहिलेले होते ती झोपडी आजही तिथे अस्तित्व टिकवून आहे. क्या बात आहे. त्याच्यामुळे झाशी ओरछा अंतर किती आहे? 10 किलोमीटर पण नाहीये. बरोबर. झाशी उत्तर प्रदेशात, ओरछा मध्य प्रदेशात. बरोबर. हा, हे जाऊन आपण हे बघितलं पाहिजे. नक्कीच. त्या जागेला आता चंद्रशेखर आझाद पार्क असंच नाव दिलेलं आहे. चंद्रशेखर आझाद झाशीमध्ये सुद्धा मोटर मेकॅनिक म्हणून 3 वर्ष राहिलेले आहेत. त्या जागेला चंद्रशेखर आझाद चौराहा म्हणतात, कारण आता ते गॅरेज जे होतं ते रस्ता रुंदीकरणात गेलं. पण या अशा काही इतिहासाशी जडलेल्या काही खुणा आहेत. हा महाराष्ट्राबाहेरचा महाराष्ट्र आहे की हा आवर्जून आपण बघितला पाहिजे. म्हणजे झाशीचं महाराष्ट्र मंडळ जे आहे ना ते 100 वर्षापेक्षा जास्त जुनं आहे. ह्या सगळ्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळं आहेत. तिथे तुमची हॉटेलशिवाय तिथे सुद्धा इतरांच्याकडे राहायची होमस्टेची पण व्यवस्था तुमची तिथे चांगल्या रीतीनं होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही गणपती ते मार्च ह्याच्यात जाऊ शकता, किंवा उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा तिथे दुपारच्या वेळेला गरम खूप असतं, पण सकाळ आणि संध्याकाळ अतिशय प्रसन्न असते. हा, कारण प्रदूषण हा भागच तिथे येत नाही. सो त्याच्यामुळे अतिशय तो प्रसन्न होतो. या लोकांनी जाऊन आवर्जून ते हे बघावं. बरोबर आहे. हे त्यांना आपण आवाहन केलं पाहिजे. नक्कीच. म्हणून तर हा पॉडकास्ट मुद्द्यावर पण या विषयावर घेतोय की लोक काय याच्यात एकतर माहिती नसतं लोकांना. आणि तुम्ही जे झाशीचं लक्ष्मीबाईंचं स्मारक बोललात ते फार लोकांना माहिती नसणार आहे. किंवा ओरछा जे आता सांगितलं, चंद्रशेखर आझादांची झोपडी तिथे आहे अजून. कारण झाशी ओरछा हे लोक नॉर्मली करतात की ज्यांना मध्य प्रदेश सहल आहे किंवा ज्यांना खजुराला जायचंय पुढे ते झाशीवरूनच पुढे जातात, किंवा आग्र्यावरनं झाशी पण काय फार लांब नाही आहे. तर हे सगळं अगदीच करणेबल आहे. तर आपण सर पानिपत झालं, मध्य प्रदेशमध्ये तर खूपच आहे बघायला. एक दुसरं महत्त्व नाव आठवतं म्हणजे गायकवाडांचं बरोडा. तर ते तर खूप मोठे सरदार होते आणि त्याचा तो इथला महालही खूप फार छान आहे बघण्यासारखा. तर बरोड्यात खंडेराव गायकवाडांनी पहिल्यांदी गुजरातमध्ये मराठ्यांचं घोडं दौडवलं आणि त्याच्यानंतर गुजरातचा सुभा हा गायकवाडांच्याकडे गेला. लक्ष्मीविलास पॅलेस हा अतिशय बघण्यासारखा आहे. हा प्रायव्हेट खाजगी राजवाडा आहे. त्याचं तिकीट काढायला लागतं आणि अतिशय उत्कृष्ट हा ठेवण्यात आलेला आहे. गायडेड सर्व्हिस घेऊन तो राजवाडा बघायला 2 तास लागतात. त्याच्या व्यतिरिक्त बडोद्यात बघण्यासारखं वेगळं असं बघण्यासारखं आज बडोद्यात झालंय काय, बडोदा ट्रान्झिट हॉल्ट झालाय की लोक स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन 2 दिवस राहत आहेत. बरोबर. गरुडेश्वर करतायत, स्टॅच्यू ऑफ युनिटी करतायत, तिथल्या आजूबाजूचं मॅनमेड वंडर्स सगळी बघतायत. बडोद्यात येत आहेत, रात्रीची रेल्वे पकडतायत आणि जात आहेत. पण तिथे बडोद्यात एक हवाई दलाचं म्युझियम आहे. त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे म्युझियम आहे. आणि सगळ्यात महत्वाचं एक वेगळं म्युझियम तिथलं असं आहे, स्वयंपाकाच्या भांड्यांचं म्युझियम आहे. तांब्या पितळेची भांडी, हा, स्वयंपाकात जी लागायची पूर्वीच्या काळात, ज्या वेळेला स्वयंपाकघर हे खूप मोठं असायचं. हा, स्वयंपाकघर आणि न्हाणीघर हे मोठं असायचं. हा, तर
पातेली, तपेली, घंगाळं, मोठे हांडे, या सगळ्यांचं एक म्युझियम बडोद्यात आहे. क्या बात. हा, आणि फी किती आहे त्याची? फक्त 5 रुपये. ते म्हणत तसं बरोडा हा ट्रान्झिट आहेच नो डाऊट. हा, पण स्टॅच्यू जाणारे लोक बरोड्यात येऊन फ्लाईट घेतात किंवा ट्रेन घेतात, 2 तास 1.5-2 तास काढून हे नक्कीच होते. अगदी निश्चित हे बडोद्यात त्यांना बघता येईल. आणि आपल्याकडे कसं आहे सांगू का, रेल्वे म्युझियम्स आपल्याकडे कमी आहेत भारतात. कमी आहेत. हवाई दलाची म्युझियम्स कमी आहेत. महाराष्ट्रात तर एकही नाही. नाही. हा, जवळच जवळ आहे ते म्हणजे गोव्याला. हा, सो असे ज्यावेळेला तुम्ही त्या जागी जाताय त्यावेळेला वेगळं काहीतरी तुम्ही तुमच्या बरोबरच्या शालेय विद्यार्थ्यांना जर का दाखवलं तर ती मुलं त्याच्यातून स्फूर्ती घेऊ शकतील आणि आर्म फोर्सेसमध्ये कुठे जाण्याचा विचार करू शकतील. ह्या दृष्टीने सुद्धा आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. नाही वाटतं ही स्मारकं त्याच्याकरताच आहेत की त्यात लोकांनी जावं बघायला की त्यातनं स्फूर्ती तरी घेतील लोक, शालेय असो किंवा आपल्या वयाचे लोक असो, मध्यमवयीन लोक सुद्धा असो. ही सगळी स्मारकं स्फूर्ती देतात तुम्हाला की मराठे आपले पूर्वज काय लढले आपल्याकरता आणि त्यातनं आपण काय शिकावं. बरोबर आहे. त्याकरता आपल्या पूर्वसुरींनी आपल्यावरती हे खूप मोठं देणं दिलेलं आहे. नक्कीच हे आपल्या परीनं फेडलं गेलं पाहिजे. एक्झॅक्टली. यांची उपेक्षा आपण करता कामा नये. तुमचा शब्द बरोबर आहे. उपेक्षा न करणं खूप गरजेचं आहे आणि त्याकरता जास्तीत जास्त लोकांनी ही स्मारकं बघणं, इथे जाणं, वेळ काढून जाणं मुद्दामून, हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपल्या या पॉडकास्टमुळे आता हे बऱ्यापैकी प्रचलित होईल अशी भावना मी ठेवतो. सर, आपण आता फक्त उत्तर हिंदुस्थान बोललो कारण तोच खूप मोठा विषय आहे. साऊथ इंडिया किंवा दक्षिण भारतात ज्या खुणा आहेत मराठ्यांच्या त्या आपल्याला एका वेगळ्या पॉडकास्टमध्ये आपण घेऊयात. जरूर. कारण तोही खूप मोठा विषय आहे माझ्या मते आणि तो या एका छोट्याशा 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये बसेल असं मला वाटत नाही. मित्रांनो, ही सगळी मराठ्यांची धारातीर्थ आहेत. यांच्याकडे स्मारकं ह्या दृष्टीनं बघूच नका. ही सगळी मराठ्यांची धारातीर्थ आहेत आणि ह्या धारातीर्थांच्या वरती आपणच जर का जाणार नसू तर दुसरं कोण जाणार. ह्यांच्या पराक्रमाची आपण उपेक्षा करता कामा नये. त्यांच्या पराक्रमातून आपल्याला एक स्फूर्ती मिळाली पाहिजे. त्यांचा पराक्रम आपल्याला पुढच्या पिढ्यांना सांगता आला पाहिजे आणि त्यायोगे आपण एक राष्ट्र म्हणून किती बलिष्ठ आहोत हे जगाला कळलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून ह्या ठिकाणी जायचं आहे. ह्याच्यात इतिहासाची थोडीफार माहिती मी तुम्हाला देऊ शकलो, ह्या स्थानांची माहिती तुम्हाला देऊ शकलो. त्याच्यामुळे तिथे वेळ काढून जरूर जा असं आव्हान आम्ही तुम्हाला करतोय. धन्यवाद. तर म्हणजे तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला नक्की सांगा. खूप वेगळा विषय होता पण माझी आणि शास्त्रीरांची इच्छा होती की हे लोकांसमोर येणं खूप गरजेचं आहे आणि जेवढं जास्त लोकांना माहिती होईल तेवढे जास्त लोक जातील. जास्त लोक गेले की ती स्मारकं, मी म्हणत नाही सर म्हणते स्मारक म्हणू नका, पण ती ठिकाणं जास्त चांगली नीट ठेवली जातील आणि आपली सरकारं पण जागी होतील ही ठिकाणं मेंटेन करण्यामध्ये. तर तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्की कळवा आम्हाला आणि महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.